नमस्कार, मी विश्वनाथ शिरवळकर @ब्रेकिंग न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे। सुरुवातीला पाहू हेडलाईन्स। वजिराबाद भागामधील पायल ज्वेलर्स येथे धाडसी चोरी। आता संक्षिप्त स्वरूपात पाहू। शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या वजिराबाद भागामध्ये सिने स्टाईल प्रमाणे चोरी घटनेची घटना काल रात्री 8 ते 8:30 च्या सुमारास घडली आहे। या घटनेमध्ये 3.5 किलो सोने चोरण्याची घटना घडली आहे। शहरात वजिराबाद भागामध्ये लोकांची गर्दी असते। खरेदी विविध साहित्यांनी खरेदी त्याच सोन्यांची खरेदी म्हणालास वजिराबाद परिसरात पायल ज्वेलर्स प्रसिद्ध आहे। सायंकाळी 8 ते 8:30 सुमारास हा भाग गजबजलेला असतो, पण याच वेळात दोन अज्ञात चोरांनी हेल्मेट घालून दुकानात प्रवेश केला व धाडसी चोरी केली। चोरी करते वेळेस हवेत गोळीबार करून कोणालाच काही न समजण्यासारखे झाले होते। अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये हा प्रकार घडला। दोन हेल्मेट घालून आलेले दरोडेखोर पल्सर गाडीवर आले, काही मिनिटात चोरी केली व पळून गेले। घटनास्थळी घटनेची माहिती घेण्याकरिता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक परमजीत सिंग दहिया, तानाजी चिखले, विजय कबाडे, रघुनाथ कदम यांनी घटनास्थळी भेट दिली। शहरामध्ये 8 या अगोदर नवा मोंढा भागातील लुटीचा प्रकार झाला होता। त्या पाठोपाठ पुन्हा एक धाडसी चोरी झाल्यामुळे व्यापारी व नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। याबाबत पोलिसांना जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी ही सूचना दिली। त्यांनाही सूचना केल्या असून पोलीस अधीक्षक परमजीत सिंग दहिया यांच्या मार्गदर्शनाखाली चोरी करणाऱ्या चोरट्यांचा पोलीस शोध घेण्यात जुंपली आहे। याबाबत सरफा असोसिएशन यांच्याकडून पालकमंत्री दिवाकर रावते यांना दीपक बोंधणे व सुधाकर टाक यांनी सरफा असोसिएशन तर्फे होणारे दरोडे व लुटमारी बाबत निवेदन दिले आहे। यावेळी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनीही श्री रावते यांना निवेदन दिले। काल दिनांक 8/5/2015 रोजी सायंकाळी साधारणतः 8:15 वाजताच्या दरम्यान पायल ज्वेलर या ठिकाणी दोन हेल्मेट घातलेल्या शस्त्रधारी ज्यांच्या हातामध्ये पिस्तूलासारखे शस्त्र होते, ते रिव्हॉल्वर पिस्तूल जे काय असतील ते, त्यांनी वॉचमॅनला, गेटच्या वॉचमॅनला शस्त्राचा धाक दाखवून आतमध्ये ढकलून दुकानातील जे मालक आहेत ते आणि इतर त्यांच्यासोबतचे जे नोकर्स आहेत 7 यांना धमकावून त्या दुकानातील सोने लुटून नेलेले आहे। फिर्यादीने 3.5 किलो सोने गेल्याचं आम्हाला सांगितलेलं आहे। त्यांच्या फिर्यादीवरून आम्ही त्याचप्रमाणे FIR नोंद केलेला आहे आणि तात्काळ आम्ही आमची तपासाची चक्रे फिरू लागलेली आहेत। 3-4 पथके आमचे जिल्हाभर, जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा गेलेली आहेत। संशयितांना आम्ही तपासत आहोत। अद्याप ठोस असा क्ल्यू मिळालेला नाही, परंतु वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा तपास करत असून लवकरच आम्हाला यामध्ये यश येईल असे आम्हाला वाटते। आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार।